असं इथं बर्फ पण पडला असं आम्ही एन्जॉय करून आले काय असल्या बर्फात काय शूटर नाही. तर काय म्हणते सकाळ सकाळी गेलो काम होतं मग कामावर गेलं तर कामावर काय शूट वगैरे काय करायचं काय झालं नाही कारण की सकाळी भरपूर काम होतं. मग सुट्टी झाली डायरेक्ट घरी आलो. घरी आल्यावर फ्रेश झालो. फ्रेश होऊन आहे ना आत्ता जस्ट ब्लॉग स्टार्ट केली. अजून जेवण तरी करणार आहे. भूक पण लागल्यात कारण सकाळी काहीच नाही फक्त चहा पिऊन गेलो एवढ्यावरच. आपण बघूया जेवण करूया आणि शक्यतो बाहेर जायचं होईल ते किंवा निघेल किंवा हेच दाखवणार. तर जे कालचं ब्लॉग तर बघितलं असेल आणि माझ्या कामावरचं कोण कोण बघितलं कमी करून सांगा. आणि नाही बघितलं असेल ते कालचं ब्लॉग बघूया माझ्या कामावरचं मी काम कसं करते कसं नाही आणि त्याला पण कमेंट करून सांगते ब्लॉग कसा आहे हा पण ब्लॉगला कमेंट करतो हे पण कसं आहे. चला तर बघा फ्रीजमध्ये काय आहे आता नेमकं. दहीचा डबा ठेवतो हा असं झाला की आज आपण दही करूया कारण की सारखं दही जेवण जास्त लागतं. फ्रीजमध्ये दहीचा डबा होता की दहीचा डबा घेतलो. आता दही आणि चटणी खाणार आहे मस्त मध्ये. काय नसलं चालते आपल्याला दही आणि चटणी पाहिजे. चला खाली वरच कवर काढूया. ठीक आहे त्याला की असं दही आणि चटणी कुंकून खाल्लाय ते कमेंट करून नक्की सांगा कसं वाटते करताना. आणि जेही नाही खाल्लं एकदा ट्राय करून बघा. आणि घरातून जा कामावर जात नाही ना मग ते डबा ते माझ्या खायचं. डबा काय खाल्ली नाही डायरेक्ट ते सुद्धा घरी झालो. बघा डब्यात काय का बांधल्यात तो डबा चपाती कांदे भात आहे याच्यात लोण आहे. आपण करता फक्त दही आणि चपाती जाणार. चला मला दही आणि चपाती फ्रेश करा. तर दही आणि चटणी मिक्स केल्यावर असं कलर होते. कोणाला माहिती आहे दही आणि चटणी मिक्स केलं असं कलर होते कमेंट करून नक्की सांगायचं. एक नंबर. तर आपलं जेवण बिवण करून सगळं ओके झाली आणि जेवण करून काही वाटलं होतं. जेवण करून बाहेर आलो असली भयानक थंडी सुटली काय सांगायचं. आणि समोर बघते काय पूर्ण बर्फ पडला. बर्फ हा बघा पूर्ण बर्फ आहे. तो ही पण गाडी बर्फमध्ये आणि ती पण माझी पण गाडी पूर्ण बर्फातच आहे. बाहेर आलो ही पण गाडी पूर्ण बर्फात आहे. तुला काय थंडी वाजली का रे? उकडाले असलं बर्फ पडायला तुला थंडी वाजल्या उकडाले. आणि बर्फातली ही मसरी हे जी मसर आहे ती दोन्ही मग तुझी तर आणि कोणाची आहेत. तर आमच्या इथे पूर्ण बर्फ पडणार आहे. तुमच्याकडे कसं वातावरण ते नक्की सांगायचं कमेंट करून. आणि मी ह्याची झाड लावलेली सीताफळची ही इथं कुठून काय कोण असतं ॲपलचं सेप आला याला असं वाटणार ते सीताफळ झाड आहे ॲपलचंही वाटायला आहे. आणि बसलाय बर्फ पडायला का नाही बाबा कसं वाटायला गारगाव थंडी वाजत नाही. मग आज बर्फ पडत होता म्हणे कामाची सुट्टी झाली याची. आणि आमचा पण तसं झालं पूर्ण मागं पण बर्फ आहे सगळं बर्फच आहे. आणि इथं टावर दाखवतो हा टावर तर काय सांगायला नको हा पण पूर्ण बर्फमध्येच आहे. आणि काय विशेष काय नाही तुला थंडी वाजली ना तेवढंच वाजल्या नॉर्मल मध्ये काय लागा. तर आमच्या इथं बर्फ पडाला तुमच्याकडे बर्फ पडाला की नाही पडाला ते नक्की कमेंट करून नक्की सांगायचं. चला तर सगळ्यांना हे माहिती आहे जिथं बर्फ पडते आणि तिथं चप्परचंद उगतात. पण आमच्या इथं बर्फ पडली आमच्या इथं काय उगते तुम्हाला माहिती तर आहे काय दाखवू काय. हा आमच्या इथं असं सीताफळ ते उगतात आणि अशी पपई उगतात आणि असं हाफ टी शर्टवर बसते. आमच्या इथं बर्फ पडले की असं होते. हे आमच्यातली बर्फातली कुत्री कशी दिसतात बा बर्फातली कुत्री. तर तुमच्याकडे कशी असतात ते कमेंट करून सांगायचं. हे एक आणि झुंड दाखवतो मला हे जी लांब जी झुंड दिसायला की नाही ती मला दिसे नाही. तर तुम्हाला दिसत असलं आमच्या इथे बर्फातली कुत्री अशी असतात. आणि आमच्यातला बर्फातला माणूस कसा आहे तिकडे काय कुत्रा हा बर्फातलं कुत्र. तर आता बघूया आणि कुठे कुठे बर्फ पडली ते पण दाखवूया. आता
तर आम्ही आलतो इथं हायवेवर कुठं कुठं बरफ पडले तर बघायला. इथे पण लय भयानक बरफ पडले, काय सांगायचं. चल आपण जाऊया. कुठली तर का पूर्ण हवे काय सगळं बरफ झाली. चला तर आता इथं बर्फ पण पडला असं आम्ही एन्जॉय पण आले. काय असल्या बर्फात काही शूटर नाही, काही नाही, असंच फक्त चिरट होते आहे. काय जमते कोणाला हा मला जमणार नाही असं आमचं समजलं. चला मग आता रिटायरमेंट तर घरी चालले. आता बघूया आज तर घरात आहे. कुठं जायचं, काय फिरायचं होते काय, फक्त आज घरातलं ब्लॉग दाखवायचं येत होती. बघूया चला. जस्ट घरी आले मी, घरी गेलतो शूट वगैरे करायला. तर आता जस्ट घरी येऊन आता इथे बसले. बघूया भावानं तर फोन आणला आता. बघूया आपलं काय काय होते. चला. तर मग मी कालचा ब्लॉग आहे की एंड केलं होतं, काही काल आपला वेळ झाला म्हणून मग मी आज ते ब्लॉग एंड करले. आजचा ब्लॉग म्हणजे ब्लॉग जर मला पसंत आला असेल तर लाईक शेअर कमेंट मात्र नक्की करायचा. आणि परत आहे ना कालचा परत गेला की नाही गेला ते पण दाखवतो. हा बघा, हा सगळा एक इफेक्ट होता इंस्टाचा. इंस्टाग्रामचं जे नवीन ॲप आला इंस्टा म्हणून, त्यावर फिल्टर आहे ते यूज करून सगळी तशी व्हिडिओ करतात. मी पण तसं व्हिडिओ केलतो. बरं काही पडला नाही, सगळे हे आहे इफेक्ट आहे ते. चला मग व्हिडिओ आवडला असेल कमेंट मात्र नक्की करून सांगायचं.